जागरूक प्रवाशांमुळे प्रवाशांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या महिला झाल्या गजाआड। सविस्तर वृत्त। नातेवाईकांच्या बस्त्याच्या कामासाठी दोंडाईचा येथून धुळ्याच्या दिशेने बसमध्ये पैशांची बॅग घेऊन जाताना सोनगीर येथे लहान बाळ सोबत बाळगून असलेल्या दोघा महिलांनी संबंधित प्रवाशाचे 4,09,500 रुपये लांबवत असताना बसमध्ये सहप्रवासी असलेल्या 18 वर्षीय युवकाची ही बाब लक्षात आल्यानंतर या युवकाने या महिलांच्या पैसे चोरी करण्याचा प्रयत्न हाणून पडला। समाधान, मी दोंडाईच्या ते धुळे बसने ट्रॅव्हल करत होतो। तर सोनगीरपासून त्या दोन महिला चढल्यात आणि ते चढताना मला डाऊट आला त्यांच्यावर। तर मी उभो होतो कंडक्टरच्या बाजूला। तर त्या बॅगेमध्ये नाही हात टाकत होते। तर मला वाटलं संशय आला त्यांच्यावर। मी कंडक्टरला सांगितलं, कंडक्टर म्हणे बघू म्हणे। तर मग त्यांनी पैसे काढले की मला रॅनकॉट झाले। तर मग मी तेव्हाच जागेवर बस थांबवली, मध्ये रडायला लागलं बाहेर। मग तिथून आम्ही देवपूर बस स्टँडला बस थांबवली, तिथं कोणीच आलं नाही। तर मी ड्रायव्हरला बोलून बस देवपूर पोलीस स्टेशनला घेऊन आलो। सदर युवकाने तात्काळ ही बाब इतर प्रवाशांच्या लक्षात आणून देते महिलांना बसमध्ये बसवत बस थेट पोलीस ठाण्यात नेली आणि हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला। पोलिसांनी या महिलांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत ही सर्व रक्कम हस्तगत केली असून पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत। धनंजय पाटील, PI देवपूर पोलीस स्टेशन यांनी सविस्तर माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। मी धनंजय पाटील, PI देवपूर। आज 12:30च्या दरम्यान नंदुरबार ते धुळे बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बस्त्याचं साठी म्हणून जवळपास 4,10,000 इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते। दोंडाईच्याहून ते बसले। त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता, 18 वर्षाचा, धुळ्याचा आहे तो। आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या, त्यांच्यासोबत लहान बाळं पण होते दोन। आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली, त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी। तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले। आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं। त्यांनी लगेच त्या बाबतीत आरडाओरड केला की पैसे काढत आहे, पैसे चोरत आहे म्हणून। त्यामुळे तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लंपास केले होते। जवळपास 4,10,000 रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली। ती बस तशीच देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली। देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडतीमध्ये ते 4,10,000 रुपये रक्कम मिळाली। आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे। त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे। अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात। तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे।